हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप यू ऑल डुईंग गुड. आणि आज आम्ही बनवतोय लाडू. तर आज आहे रेसिपीवाला ब्लॉग. सो आज आपण बनवतोय ड्रायफ्रूट्सवाले लाडू. सो त्याच्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते. इथे मी तुम्हाला दाखवते काय काय इन्ग्रेडियंट आहेत. सो फ्लेक्स सीड्स आहेत, पंपकिन सीड्स आहेत, मेलन सीड्स, सेसमे सीड्स, पिस्टॅचो आहे, आणि इथे काय सनफ्लावर सीड्स, हालीम, काजू, बदाम, मनुके, अंजीर, फिग्स आहेत, तिथे खसखस आहे, मखाने, ग्रेटेड कोकोनट, खजूर आणि खारका आहेत बाहेर. खारका किती आहेत? खारका 1 किलो, खोबरं पाव किलो आहे आणि खजूर जे आहेत ते 1.5 किलो आहेत. हे पाव किलोचं पॅकेट आहे, पण एवढं काही लागणार नाही आपल्याला, पण ते पाव किलोचं पॅकेट आहे. सो हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत आणि तूप ते मेन आहे. सो आता बघूयात आपण पुढची रेसिपी काय. थोडंसं तूप टाकायचं आहे आपल्याला. आणि हे कोकोनट मी ग्रेट केलं आहे. त्याचे थोडेसे जे लास्टचे पार्ट्स असतात ते तसेच आहेत, कारण की आपण त्याला मिक्सीमध्ये ग्राइंड करून घेणार, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. सो त्याच्यामुळे ते थोडंसं राहू दिलं त्याचे पार्ट्स. आणि आता हे सगळे जे कोकोनट आपण ग्रेट केलेला आहे तो सगळा आपण छान रेडिश होसपर्यंत रोस्ट करून घ्यायचा. थोडासा असं ब्राउनिश होसपर्यंत, म्हणजे रेडिश बोलू शकतो, ब्राऊन बोलल्यावर जास्त होणार. थोडंसं रेडिश असं होसपर्यंत थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आणि मग त्याला आपण ग्राइंड करून घेऊयात. सो आता आपलं कोकोनट रोस्ट झालेत नाही, कोकोनट ग्रेटेड कोकोनट जे आहे ते आता रोस्ट झालं आहे आपलं. आणि आता आपण ते काढून घेऊयात एका याच्यामध्ये. आणि पुढे मखाणे, ओके, मंद आचेवर करायचं आहे. आता आपण काढून घेऊयात हे एका याच्यामध्ये. ते लाडू बनवायचे बोलल्यावर थोडं जास्त बिग प्रोसेस आहे, त्याच्यामुळे वरती न करता आपण प्लॅटफॉर्मवरून खाली घेतला आहे. आणि आता डबल तूप टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मखाने टाकून घेऊयात. मखाने पण थोडेसे क्रिस्पी होसपर्यंत रोस्ट करून घ्यायचे. जास्त नाही करायचं आहे, हलकं हलकं फक्त रोस्ट करायचं आहे, जास्त रोस्ट नाही करायचं. सो आता ऑलमोस्ट रोस्ट होत आले. तुम्ही बोलाल की सगळ्या कॅमेऱ्यात तसंच दिसतंय. हो, कारण की कॅमेऱ्यात त्याचा कलर तसाच दिसतोय, पण रोस्ट ते झाले आहेत. ते बघा आतमध्ये तुम्हाला दिसत असेल थोडासा कलर चेंज होतोय. सो आता क्रिस्पी झाले की मग आपल्याला ते काढून घ्यायचे. आता आपण त्याला काढून घेऊयात आणि मग सगळं ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला. मग त्याची फाईन पावडर झाली की मग आपल्याला त्याचा लाडू बनवता येईल. आता आपण मखाने काढून घेतलेत. सगळं इव्हेंच्युअली आपल्याला सगळं सेमच रोस्ट करायचं आहे. तूप टाकायचं, सगळं रोस्ट करायचं. थोडंसं रोस्ट झालं की मग काढून घ्यायचं आणि मग फाईन पावडर बनवायची. ओके, सो बेसिकली ही सगळी प्रोसेस आहे. आणि हे असे रोस्टवाले मखाने ना खायला खूप छान लागतात. आता आपण काजू जे आहेत ते रोस्ट करून घेऊयात आणि मखाने खाऊयात. सो आता बघा आपले काजू रोस्ट झालेत. काजू आपण काढून घेऊयात
आणि तसे जसे आपण काजू केले तसे सेम आपल्याला बदाम पण रोस्ट करून घ्यायचे. आणि हे आपण जे सगळे लाडू बनवणार आहोत, जे आता आपण लाडूची रेसिपी आहे त्याच्यामध्ये कोणताच गूळ आणि साखर न वापरता ओन्ली खजूर आणि खारकावर आपण लाडू बनवणार आहोत. आता इथे छान मस्त बदाम रोस्ट झालेत, म्हणजे होत आहेत, अजून झाले नाही. आता बदाम रोस्ट झाले की आपण बदाम पण काढून घेऊयात. आता डबल तूप टाकायचं आहे. खूप तूप यूज केलं आहे या रेसिपीमध्ये. वजन वाढायचं कसे हे लाडू आहेत, पण ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण खसखस नाही तीळ आहेत. आता याच्यामध्ये आपण तीळ टाकून घेऊयात. तीळ 2 पॅक, आणि हे उडणार आहे खूप आता. आणि हलीम पण टाकायचं आहे. तीळ 1 पॅकेट घेतलं आहे आम्ही, छोटंवालं जे आहे मी दाखवते. हे 1 पॅकेट तीळ बघ, एवढं पॅकेट जे होतं ते तीळ टाकलं आहे. आणि हलीम कमी टाकलं आहे जरासं, एवढं हाफ पॅकेट टाकलं आहे आणि हाफ पॅकेट आहे. आणि इथे बघा आपले बदाम आणि काजू किती छान दिसत आहेत, मस्त. आणि हे तर खूप टेस्टी लागतात असे खायला, रोस्टेडवाले एकदम भारी. आणि इथे हे आपलं खोबरं आणि मखाने रोस्ट केलेले, इथे काजू बदाम, आणि इथे हलीम आणि फ्लेक्सीड्स आणि तीळ आहेत. हे सगळं मम्मीने तिन्ही जे छोटं छोटं असतं ते सगळं तिन्ही एकत्र करून रोस्ट करून घ्यायचं. फ्लेक्सीड खूप चांगले असतात, नुसतं लावायचं नसतं फ्लेक्सीड, तर खायचं पण असतं. त्याच्यामुळे जे इंटेक करतो ते तुम्हाला आउटलुक भेटतं बॉडीमध्ये. सो म्हणून फ्लेक्सीड्स पण खूप छान असतात. त्याच्यामुळे फ्लेक्सीड पण आपण जास्त टाकतो, कारण की फ्लेक्सीड मला खूप आवडतात, छान लागतात असे, मस्त दाताखाली आले की भारी वाटतं. आता हे पण काढून घेऊ आणि पुढे काय टाकायचं आहे ते मी सांगते तुम्हाला. स्टे ट्यून. आता इथे पिस्ता टाकलाय, इथे पंपकिन सीड्स टाकल्यात, आणि लास्ट बट नॉट द लीस्ट सनफ्लावर सीड्स. अजून काहीतरी आहे, हां, अजून पंपकिन सीड्स नाही, या कोणत्या मेलन सीड्स बाकी आहेत अजून, म्हणजे ज्याला आपण मगज बोलतो ते बाकी होतं. सो आता ते टाकलं आहे. आता या सगळ्या सीड्स ज्या आहेत त्या सगळ्या आता रोस्ट करून घ्यायच्या आहेत. आणि रोस्ट झालं की मग उतरून घेऊ. आता आपण सगळ्या सीड्स पण उतरून घेऊयात. आता जोपर्यंत मम्मी इथे अंजीर हे करून घेते, तोपर्यंत इथे मी ग्राइंड करून घेते आपलं जे खोबरं आणि मखाणे जे आहेत, तोपर्यंत ते मी ग्राइंड करून घेते. ओके. आता मम्मी इथे खारका पण रोस्ट करून घेते. मग अशी खारका दाखवल्या नव्हत्या, पण खारका आहेत त्या बाहेर होत्या. आता मम्मी खारका पण रोस्ट करून घेते. आणि आता सगळं ऑलमोस्ट रोस्ट झालं आहे, फक्त वाटायचं बाकी आहे. सगळं वाटलं की मग दाखवू. इथे मी तुम्हाला दाखवलं अंजीर आणि मनुके जे आहेत ते रोस्ट केलेत. आणि इथे मम्मी आता डेट्स रोस्ट करून घेते. आणि बाकीचे सीड्स वगैरे तर आहेच. हे आता माझं जस्ट वाटून झालं आहे. आता बाकीचे जे आहे मी ते वाटते. आता मी इथे काजू बदाम छान मस्त रेड ते मस्त ग्राइंड करून घेते. आता सगळं ग्राइंड केलेलं छान मिक्स करून घेतलं आहे. ही खूप मोठी प्रोसेस असते, ती मी काही व्हिडिओमध्ये इन्व्हॉल्व नाही केली आहे, पण खूप मोठी प्रोसेस असते ती, कारण की खजूर जे असतं ते एक गोळा होतो आणि मग तो गोळा असा सगळीकडे चुरून घ्यावा लागतो नीट. सो हे सगळं बॅटर आता मिक्स केलं आहे मस्त. मम्मीने 2 लाडू पण मम्मीचे बनवून झाले आहेत. आता मी पण मम्मीला हेल्प करते आणि सगळे लाडू झाल्यावर मग दाखवते. सो आपले लाडू बनवून छानपैकी झालेले आहेत. बघा किती छान लाडू दिसत आहेत आपले, एकदमच भारी दिसत आहेत. आणि जास्त काही मोठे केले नाहीत लाडू, एकदम मीडियम साईज केली आहे, म्हणजे खाता पण येईल चांगलं असं केलं आहे. तर तुम्ही बघू शकता कसा दिसतोय एकदमच. आणि आता खूप टाईम झाला आहे. जर मी तुम्हाला आम्ही रात्रीचे बेसिकली करायला घेतले लाडू,
आणि आता ते झालेत. खूप छान आहे, टेस्ट पण खूप छान लागते. मी टेस्ट पण करून बघितले. सो इफ यू लाईक इट प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल. बाय बाय.